नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच काय रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम RNPS आणि NPS संदर्भातील 5 जून 2026 पर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, आता NPCमध्ये कोणते नवीन बदल झाले आहेत, महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना किमान किती पेन्शन मिळणार आहे, स्टार NPS म्हणजे काय आणि नवीन नियमांचा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल, कारण की PFRDAने 4 जून 2026 रोजी स्टार NPS हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आता सुरू केलेला आहे. आणि या नवीन प्लॅटफॉर्ममुळे NPS खाते उघडण्याची प्रक्रिया ही आहे ती अधिक सोपी, जलद आणि ऑनलाईन झालेली आहे. ओके, त्यामुळे आता नवीन गुंतवणूकदार आता कमी वेळेत NPSमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. ओके, त्यामुळे आता ऑनलाईन आणि अधिक सुलभ पद्धतीने आता तुम्हाला NPSचं जे खातं आहे ते उघडायला मदत होणार आहे. ओके, ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर रिटायरमेंट इन्कम स्कीम म्हणजेच काय RIS. आता या नवीन सुविधेमुळे निवृत्तीनंतर संपूर्ण जी रक्कम आहे ती एकदम न काढता टप्प्याटप्प्याने पैसे घेण्याचा निर्णय आणि पर्याय उपलब्ध आता होणार आहे. ओके, यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत कायम ठेवण्यास तुम्हाला आता मदत होऊ शकते. ओके, नंतरची अपडेट म्हणजे NPS बद्दल. ओके, आता NPS लाईट सदस्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर एखाद्या सदस्याच्या NPS लाईट खात्यातील एकूण निधी 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला 100% रक्कम एकरकमी काढण्याची परवानगी आता मिळणार आहे. यामुळे लहान गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की आता महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल, कारण की महाराष्ट्र सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच RNPS लागू केलेली आहे. ओके, ही योजना विद्यमान NPS कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी ठेवण्यात आलेली आहे. इच्छुक कर्मचारी 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेचा पर्याय निवडू शकतात. ओके, आणि या योजनेतील सर्वात मोठा फायदा म्हणजे किमान 7,500 रुपये मासिक पेन्शनची तरतूद यामध्ये केलेली आहे. ओके, त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल. ओके, तसेच पात्र कुटुंबियांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसारखे अतिरिक्त लाभ देखील मिळू शकतात. ओके, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता जे NPSमधील नवीन पैसे काढण्याचे नियम आहेत 2026मध्ये लागू झालेल्या सुधारित नियमांनुसार अनेक NPS सदस्यांना निवृत्तीवेळी 80% रक्कमपर्यंत काढण्याची अधिक लवचिकता आता मिळालेली आहे. तसेच अनिवार्य ॲन्युटीचा हिस्सा काही प्रकरणांमध्ये कमी करण्यातसुद्धा आलेला आहे. ओके, ही महत्त्वाची बाब म्हणता येईल. ओके, नवीन नियमामुळे आता काही सदस्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक लवचिकता आतासुद्धा यामुळे मिळणार आहे. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन अधिक सोपे होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. ओके, आणि आणखी एक मोठी अपडेट म्हणजे की आता NPSमध्ये गुंतवणूक कायम ठेवण्याची कमाल वयोमर्यादा आता 85 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना देखील निधी वाढवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे. ओके, तसेच एप्रिल 2026 पासून ओके मल्टिपल NAV फ्रेमवर्क लागू करण्यात आलेला आहे. यामुळे NPS गुंतवणूक व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि आधुनिक बनण्यास मदतसुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, 5 जून 2026 पर्यंतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की आता स्टार NPS प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात सुधारित NPS योजनेत किमान 7,500 पेन्शनची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे आणि NPS सदस्यांसाठी अधिक नवीन सुविधा लागूसुद्धा करण्यात आलेल्या आहेत. ओके, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा NPSमध्ये गुंतवणूक करत असाल तर या सर्व अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही NPSमध्ये गुंतवणूक करता का आणि RNPSबद्दल तुमचे आता मत काय आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल आणि तुमच्या उपयोगाचा व्हिडिओ असेल तर. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.